नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 315 आणि 316. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे अन्य आहे, जे अन्य आहे तेच आणि तेच तुम्ही जाणू शकता, पण स्वतःच्या अनन्य स्वरूपाला तुम्ही जाणू शकत नाही. कारण तेच तर तुम्ही स्वयं आहात. आणि हे असे जाणणे ज्यामुळे शक्य होते, ते मात्र अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या स्वरूपात तुम्हीच खुद्द आहात. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे तुम्ही जाणताच, तुम्ही तेच होता, कारण अन्य काही होणे शक्यच नाही. ज्याच्या आधारावर तुम्ही अमुक तमुक म्हणून वावरता, त्या शुद्ध असणेपणात, त्या शुद्ध जाणीवेत काहीच बदल होत नाही. ती सर्वाभूती आहे तशीच आहे. हजारो करोडो सर्व प्राणीमात्रांचे देह, हजारो करोडो सर्व प्राणीमात्रांचे देह येतात, राहतात, संपतात. संपण्यापूर्वी ते आपल्यासारखेच हजारो करोडो देह जन्माला घालतात, ते पण राहतात, ते पण संपतात. पण हे असे संपण्यापूर्वी हजारो देहात जे असणे पण असते, तेच असणे पण येणाऱ्या हजारो करोडो देहात, त्यात अगदी किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व चारी श्रेणीमध्ये, म्हणजे स्वेदज, उद्भिज, अंडज आणि जारज, यात समानतेने समावलेली असते. कारण एकाच वेळी तर सर्व जीवसृष्टी संपू शकत नाही, कुणी संपू पण शकत नाही. तुम्ही एखाद दुसरा पक्षी मारू शकाल, सर्व पक्षी तुम्ही मारू शकत नाही. म्हणून जीवन म्हणून जे आहे, ते आहे तसेच आहे तसेच राहते, आहे तसेच राहणार. ज्याला या अशा सर्वाभूती असलेल्या स्नेहपणात असता येते, तोच लाक्षणिक अर्थाने म्हणू शकतो की मला न जन्म, मला न मृत्यू, मी अजन्म आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पूर्णत्व अगदी मोकळे आहे, सर्व व्याप्त आहे. ते तुमची भेट घेण्यासाठी जणू आतुर आहे, तुमचीच वाट पाहत आहे. पण खरं सांगू, तुम्हाला तेच नेमके नको आहे. कारण तुम्ही खोट्या सुरक्षतेला, म्हणजे मी देह मन आहे, यालाच मात्र अगदी कवटाळून बसले आहात. वास्तविक पाहता माझ्या देहासहित सर्व प्राणी मात्रांचे देह हे देह म्हणून केवळ देहाच्या ठिकाणीच आहेत आणि केवळ देहधर्माचेच पालन करणारे आहेत. ते कुणाचे असे वैयक्तिक कधीच नसतात, नाहीत आणि नसणार. ते कधीही तुमच्या कानात येऊन सांगत नाही की बाबा रे, मी तुझा देह आहे बर का. तुम्हीच त्याला उपभोगाचे साधन म्हणून कवटाळले, त्याला सातत्य दिले. कारण काय? उपभोग. म्हणून देह मन बुद्धीलाच महत्व दिले गेले, असे श्री रमण महर्षी पण म्हणत. समजा एखाद्या डबक्यात चिखलांनी बरबटलेल्या अनेक म्हशी बसल्या आहेत. त्या बिचाऱ्या म्हशींना एकतर आपण म्हैस आहो हेच माहीत नाही, ते आपण त्यांना म्हैस म्हणतो. आता तर तुम्हाला त्यातली आपली म्हैस कोणती हे दाखवायचे असेल, तर तुम्ही एखाद्या विशिष्ट म्हशीकडे बोट करून म्हणाल, ती बघा, ती ती आकुड शेंगावाली, तीच माझी म्हैस. म्हशीला आपण कुणाची आहोत, कुणाची नाही, याचा काहीच सांगपत्ता नाही. कुणाची असल्यामुळे आणि कुणाची नसल्यामुळे तिला काहीच त्याची फिकीर नसते. त्याप्रमाणे अनेक देहापैकी तुम्ही एखाद्या विशिष्ट देहाला माझा देह असे म्हणता, पण कुठलाच देह आपले येणे, वाढणे, क्षीण होणे, संपणे हे चार प्रमुख धर्म कधीच सोडत नाही. या बाबतीत तो तुमचे ऐकतच नाही. मग कसला आला तो तुमचा देह? म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात,
आपल्या ठिकाणी असलेली देहबुद्धी हा एक भ्रम आहे. देह हा देहाच्या ठिकाणी देह म्हणून आहे. माझ्या तुझा याचा असा नाही. ताटातली भाकर जेव्हा माझ्या पोटात जाते तेव्हा ती पण माझा देह होते. मी पाणी पितो ते पाणीही जेव्हा माझ्या पोटात जाते तेव्हा ते पण माझा देह होते. हे खरे असेल किंवा खरे असेल तर सकाळी आपण लघवीच्या स्वरूपात शरीरातून वाहून जातो का किंवा अन्य मार्गाने बाहेर पडतो का? हे जर तुम्हाला सर्व मनापासून पटले आणि हे सर्व पटणे ज्यामुळे शक्य झाले तेच आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच आहोत. याच असणेपणात असण्याच्या महत्वाला मनापासून इतर कोणत्याही गोष्टीला महत्व न देता, कारण महत्व देणे यालाच समज म्हणतात. ही समज वैयक्तिक अशी कुणा एकाची नसते, तर ती फक्त समजच असते. मी जर माझी समज म्हणाल, ती जर तुम्ही माझी अशी समज म्हणाल, तर ती समजच नाही, ते अन्य दुसरे काहीतरी असेल. भाग 316. वक्त रहता नहीं कहीं टिक कर, वक्त रहता नहीं कहीं टिक कर, आदत इसकी भी आदमी सी है, आदत इसकी भी आदमी सी है. वक्त रहता नहीं कहीं टिक कर, आदत इसकी भी आदमी सी है. एक साधक श्री निसर्गदत्त महाराजांना विचारतात, आपण काय करीत असता? महाराज म्हणतात, तसा मी खरं सांगायचे तर निवांत बसून असतो. तुमच्याजवळ काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्हाला जर कोणचे प्रश्न सतावत असतील आणि तुम्ही मला ते विचारू इच्छित असाल तर जरूर विचारा. नसतील, काहीच प्रश्न सतावत नसतील तर मग चांगलेच आहे. या तुम्ही पण, आपण दोघेही स्वस्थ बसू, आपण दोघेही गप्पच राहू. तुम्हाला तुमच्या स्वरूपाला जाणण्याची जेवढी कळकळ असेल त्या प्रमाणात आपण एकमेकांना ओळखू. आणि एखाद्याला जर काही प्रश्न सतावत नाही तर त्याच्या एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे किंवा माझ्याकडे येणे सुद्धा असे भटकण्याचे काही कारणच नाही. ते हे वाचू ते वाचू हा असे करणारच नाही. याचे ऐकू त्याचे ऐकू असेही करणार नाही. वस्तुतः आपण आपल्या मुळात प्रश्न काय आहे एवढेच, वस्तुतः आपण आपला प्रश्न मुळात काय आहे एवढे जर कळकळीने समजून घेतले तर त्या प्रश्न समजावून घेण्यातच त्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. उत्तर मिळण्यापेक्षा प्रश्न कळणे हेच महत्वाचे आहे. कोणताही प्रश्न प्रथम पूर्णतः समजावून घ्या व आपला प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय आहे हे पण तुम्ही स्पष्टपणे जाणून घ्या, मगच कोणाला काही विचारा. साधक यावर म्हणतो, स्वरूप ज्ञान झाल्यावर स्वरूप ज्ञानाचा अनुभव टिकून राहतो का हो? स्वरूप ज्ञान झाल्यावर स्वरूप ज्ञानाचा अनुभव टिकून राहतो का हो? महाराज म्हणाले, अहो स्वरूप ज्ञान हा काही अनुभव नाही. अनुभव येतात आणि जातात. मी आहे यातील आहेपणा हा अनुभव आहे का? अनुभव म्हटला की तो कोणाचा अनुभव, कोणता अनुभव हे टुमणे मागे लागते. अनुभव व अनुभविता हे द्वैत कायमचे माथी येते. पण कोणताही अनुभव येणे अथवा कोणताही अनुभव न येणे ज्यामुळे कळणे शक्य होते ते मात्र अगोदरपणाने जे असणेपण आहे तेच आहे. हेच आपण आहोत. अर्थात आपण म्हणजे असणेपण व आपण व आपले असणेपण असे द्वैत इथे काळी मात्रही नाही. तात्पर्य, अनुभव कशाचाही असो तो चंचलच असतो. पण अनुभव हा असा चंचल आहे, बदलणारा आहे, हे जाणणे ज्यामुळे शक्य होते ते नेहमी करता नित्य, निश्चल आणि नेहमी करता आपल्या असणेपणाच्या स्वरूपात अवांछितरित्या नित्य हजरच आहे.
साधक यावाला विचारतो, मग आता यापुढे मी काय करावे? महाराज म्हणतात, काहीच करू नका, हेच करा. काहीच करू नका, हेच करा. हिमालयात जायला नको, अंधाऱ्या गुहेत बसायला नको. फक्त कोणत्याही क्षणी जिथे कुठे तुम्ही असाल जिथे कुणी असाल तिथेच असा. विशिष्ट ठिकाणी असण्याचा आग्रह बाळगू नका. शुद्ध असणेपणातच असा. शुद्ध जाणवेत असा देह मनाशिवाय जे अगोदरचे असणेपण आहे तेच असा. अगोदरचे असणेपण हे कल्पित नाही. तुम्ही तुमच्या असलेपणाची कल्पना करू शकत नाही. जे काही अशी भ्रामक कल्पना करू पाहतात किंवा कल्पना कराल तर आणखी कल्पना करणे यामुळे शक्य होईल. तेच तर अगोदरचे असणेपण असेल. हा जे काही अशी कल्पना करू पाहिल किंवा कल्पना कराल तर ती अशी कल्पना करतो ज्यामुळे शक्य होत आहे तेच तर अगोदरचे असणेपण असेल. हे असणेपण आपल्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने अशा अंशाने आलेले नाही, म्हणून त्याचे असणे हे एकदमच आहे. एकदा लक्षात आले किंवा कायमचे लक्षात राहते. सूर्य उगवला की वस्तू जशा आहेत तशाच असतात. मी आहे यातील मी आहे यातील आहेपणा हा कधीच गूढ नव्हता, नाही आणि नसेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, समजले काय? तर नका समजू देऊ, फक्त हे आणि फक्त ऐकून ठेवा. हे आणि फक्त ऐकून ठेवा. सूर्य उगवला की वस्तू जशा आहेत तशाच असतात. मी आहे यातील आहेपणा हा कधीच गूढ नव्हता, नाही आणि नसेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, समजले नाही तर नका समजू देऊ. फक्त हे सर्व लक्षात ठेवा, आठवत ठेवा. पिकण्याची क्रिया जी असते ती हळूहळू होते मान्य, पण एकदा जर फळ पक्व झाले की मग मात्र ते एकदम खाली पडते. मग ते पुन्हा वर कधीच जात नाही. ही पक्व स्थिती म्हणजे आशा, वासना, भीती, आग्रह यांचा संपूर्ण अभाव. या अभावाच्या आड देह मन बुद्धी अडथळा म्हणून येते. हाडांचा निखळलेला सांधा जोपर्यंत नीट बसत नाही तोपर्यंत जीव सारखा हा दुःखात राहतो व एखाद्या वेळी योग्य ठिकाणी बसला की दुखणे सहज गायब होते. किंवा चिंता, आशा, भीती, आग्रह, दुराग्रह हे सर्व निखळले जातात. त्यात त्यांची योग्य दबाखाली की सर्व काही शांत होते.